नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत इथे स्टेनोग्राफर पदाची ते जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्याच्यामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी ची पदे भरली जाणार आहे। 2025 ची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे बघून घेऊ किती पदे भरणार आहेत। तर वॅकन्सी मध्ये बघू शकता 261 वॅकन्सी बघा मित्रांनो इथे भरली जाते स्टेनोग्राफर पदाची। त्याच्यामध्ये ग्रुप सी आलं आणि ग्रुप डी ची मिळून हे दोन्ही पदाची 261 पदे भरली जाणार आहे। तर सर्वात आधी त्यांनी इथे तारखा डिक्लेअर केलेल्या आहेत। तर पहिली तारीख सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची तारीख आहे 6 जून पासून 26 जून पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज इथे करू शकता। लास्ट डेट अँड टाइम फॉर रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन ची रिसिप्ट घेण्यासाठी तुम्हाला 26 तारीख ही शेवट असणार आहे 26 जून। त्यानंतर लास्ट डेट ऑफ मेकिंग ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी 27 जून ही तुम्हाला शेवटची तारीख असणार आहे। डेट ऑफ विंडो ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन म्हणजे तुमच्या फॉर्म मध्ये काही चुका वगैरे झाल्या त्यानंतर तुम्हाला फॉर्म करेक्शन करण्यासाठी एक तारीख दिली जाते। ती तारीख असणार आहे 1 जुलै ते 2 जुलैच्या दरम्यान तुम्ही ते हा फॉर्म तुमचा करेक्शन करू शकता। त्याच्यासाठी पण तुम्हाला ॲडिशनली ते चार्जेस लागतात। त्याच्यानंतर बघा शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन म्हणजे परीक्षेसाठी तारीख आहे तुमची 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्टच्या मध्ये तुमची इथे एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे। त्याचा टोल फ्री नंबर आहे। तुमचं काही फॉर्म भरते वेळेस अडचणी आल्या तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। तर अशा प्रकारच्या या तारखा तुम्हाला इथे पाहण्यासाठी मिळतील। त्यानंतर आहे तुम्हाला फंक्शनल रिक्रुटमेंट म्हणजे तुम्हाला इथे फंक्शनली कोणत्या प्रकारे तुम्ही फिट असले पाहिजे। तर बघा तुम्हाला इथे सिटिंग म्हणजे बसता व्यवस्थित आलं पाहिजे, स्टँडिंग वॉकिंग चालता आलं पाहिजे, बेंडिंग रीडिंग रायटिंग सीइंग हिअरिंग आणि कम्युनिकेशन अशा प्रकारचे तुम्हाला फंक्शनल ॲबिलिटीज तुम्हाला इथे व्यवस्थितपणे लागणार आहे। त्यानंतर बघा एज लिमिट तुमची कशा प्रकारे असली पाहिजे आणि त्यासोबत तुम्हाला एज रिलॅक्सेशन पण इथे पाहण्यासाठी मिळणार आहे। तर बघा स्टेनोग्राफर ग्रेड सी या पदासाठी तुमचं वय पाहिजे 18 ते 30 दरम्यान तुमचं वय इथे तुम्हाला लागणार आहे आणि हे वय असणार आहे तुमचं 1/8/2025 पर्यंत हे एवढं वय तुमचं कंप्लीट असलं पाहिजे 18 ते 30 आणि याच्यामध्ये 1995च्या अगोदरचा विद्यार्थी आणि 2007च्या नंतरचा विद्यार्थी इथे अर्ज करण्यासाठी पात्र नसणार आहे। फक्त तुम्ही 1995 ते 2007च्या मधील विद्यार्थी इथे अर्ज करू शकणार आहे। त्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड डी साठी 18 ते 27 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तो पण इथे 1998च्या नंतरचा विद्यार्थी अर्ज करू शकणार नाही आणि 2007च्या नंतरचा विद्यार्थी इथे अर्ज करू शकणार नाही। या दोघांच्या मध्ये असाल तर तुम्ही अर्ज करण्यासाठी इथे एलिजिबल असणार आहात। त्यानंतर बघा इथे एज रिलॅक्सेशन कोणतं आणि किती प्रकारचं असणार आहे। तर पहिला आहे SC ST कास्ट साठी 5 वर्षाचे एज रिलॅक्सेशन आहे। OBC साठी तुम्हाला 3 वर्षाचे एज रिलॅक्सेशन, PWBD अनरिझर्व कॅटेगरीसाठी 10 वर्षाचं, PWBD OBC साठी 13 वर्षाचं, PWBD SC ST साठी 15 वर्षाचे एज रिलॅक्सेशन आणि एक्स सर्व्हिसमॅन साठी तुम्हाला इथे 3 वर्ष आफ्टर डिडक्शन ऑफ मिलिटरी सर्व्हिस झाल्यानंतर 3 वर्षास तुम्हाला एज रिलॅक्सेशन इथे दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर बघा 8वा डिफेन्स पर्सनल डिसॅबिलिटीज इन ऑपरेशन ड्युरिंग हॉस्पिटल विथ एनी फॉरेन कंट्री और इन अ डिसर्व एरिया रिलेटेड ॲज अ कॉन्सिक्वेन्स देअर ऑफ 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे पाहण्यासाठी भेटेल। त्याच्यानंतर SC ST साठी परत 8 वर्षाचं रिलॅक्सेशन इथे पाहायला भेटेल। सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन एम्प्लॉईज असाल तर 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा इसेन्शियल क्वालिफिकेशन तुम्हाला इथे कोणती लागणार आहे। तर तुम्हाला कमीत कमी 12वी पास असणं कंपल्सरी असणार आहे आणि हे तुमचं असलं पाहिजे 1/8/2025 पर्यंत तुमचं एज्युकेशन कंप्लीट असणं कंपल्सरी असणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे डिग्री डिप्लोमा आणि अदर सर्टिफिकेट जर असतील तुमच्यापर्यंत तर तुम्ही हा इथे अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहात। तर अशा प्रकारची एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इथे पाहण्यासाठी मिळेल। त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा sscgovernment.in या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। 26/6/2025 पर्यंत तुमची तारीख आहे अर्ज करण्यासाठी। या तारखेच्या आतच तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। त्यानंतर ॲप्लिकेशनची फीस किती आहे बघा इथे 100 रुपये ॲप्लिकेशनची फीस आहे। ही जी फीस आहे OBC असेल किंवा ओपन उमेदवारासाठी फक्त 100 रुपये फीस असणार आहे। त्याच्यानंतर वुमेन असेल, शेड्यूल कास्टच्या शेड्यूल क्लास ट्राईब म्हणजे ST असेल, PWBD असेल, एक्स सर्व्हिसमॅन असेल या विद्यार्थ्यांसाठी ते कोणत्याही प्रकारची फीस लागणार नाही। फक्त OBC आणि ओपन विद्यार्थी ते अर्जासाठी 100 रुपये फीस पात्र असणार आहे।
आणि ही फीस भरायच्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भीम UPIचा यूज करू शकता, नेट बँकिंग, त्याच्यानंतर विजा, मास्टर कार्ड, मेस्ट्रो, रुपे क्रेडिट कार्ड यांचा यूज करून तुम्ही ऑनलाईन पेमेंट इथे करू शकता. 27 तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेमेंट इथे करता येणार आहे, 27 जूनपर्यंत. त्याच्यानंतर आहे आता स्कीम ऑफ एक्झामिनेशन तुमची कशा प्रकारे घेतली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे 3 टॉपिक असणार आहे बघा. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग साठी तुम्हाला 50 क्वेश्चन आणि त्यासाठी तुम्हाला 50 मार्क्स असणार आहेत. जनरल अवेअरनेस साठी 50 क्वेश्चन आणि त्यासाठी तुम्हाला 50 मार्क्स असणार आहेत. तिसरा टॉपिक आहे इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रहेन्शन साठी 100 क्वेश्चन आणि त्यासाठी तुम्हाला 100 मार्क्स इथे असणार आहे. एकूण 200 गुण असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि त्यासाठी तुम्हाला इथे एकूण 100 प्रश्न असणार आहेत. तर अशा प्रकारची तुम्हाला एक्झाम असणार आहे. 2 तासचा वेळ असणार आहे आणि तुमचं जर हँडिकॅप वगैरे असाल तर तुम्हाला 2 तास आणि 40 मिनिट अशा प्रकारचं टायमिंग इथे तुम्हाला पाहण्यासाठी भेटेल. नॉर्मली 2 तासाचा वेळ असणार आहे. त्यानंतर आता बघा जनरल इंटेलिजन्स ॲज रिझनिंग मध्ये कोणते टॉपिक असणार आहे. सिलेबसमध्ये सॉफ्ट टॉपिक पण तुम्हाला ते सांगितले आहे. तर जनरल इंटेलिजन्स रिझनिंग मध्ये तुम्ही ते बघू शकता. एनालॉगी, सिमिलॅरिटी, डिफरन्स, स्पेस व्हिज्युअलायझेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग, एनालिसिस, जजमेंट, डिसिजन मेकिंग, व्हिज्युअल मेमरी, डिस्क्रिमिनेटिंग ऑब्झर्वेशन, रिलेशनशिप कॉन्सेप्ट, अरिथमेटिकल रिझनिंग अशा प्रकारचे सब टॉपिक तुम्हाला जनरल अवेअरनेसमध्ये पण इथे पाहण्यासाठी भेटतील. इंग्लिश लँग्वेजचे कोणते टॉपिक आहेत ते पण तुम्हाला इथे पाहायला भेटतील. त्याच्यानंतर तुम्हाला इथे स्किल टेस्ट स्टेनोग्राफरसाठी कशा प्रकारे लागणार आहे. तर बघा स्टेनोग्राफर ग्रेड D साठी इंग्लिशसाठी बघा 50 मिनिटाचा वेळ असणार आहे स्किल टेस्टसाठी. स्टेनोग्राफर ग्रुप D साठी हिंदीसाठी 65 मिनिटाचा स्किल टेस्ट तुम्हाला इथे द्यायची आहे. ग्रुप C साठी स्टेनोग्राफरच्या इंग्लिशमध्ये तुम्हाला 40 मिनिटाचा वेळ असणार आहे आणि ग्रुप C स्टेनोग्राफरमध्ये हिंदीसाठी 55 मिनिटाचा वेळ असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे टाइम ड्युरेशन स्किलसाठी असणार आहे. आणि बाकीचे तुम्ही पॅरा 7.1, 7.2, 7.3 यांच्या नियमानुसार असाल तर तुम्हाला 70 मिनिट, 90, 55, 75 या गोष्टी तुम्हाला इथे पाहून घ्यायच्या आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र आता तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कोणती लागणार आहेत. तर सर्वात आधी आधार कार्ड लागेल, प्रिंट आउट ऑफ आधार लागेल, तुम्हाला वोटर ID कार्ड लागेल, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, ID इश्यू बाय स्कूल किंवा कॉलेजची लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला करस्पॉन्डिंग प्रिफरन्स पोस्टसाठी तुम्हाला इथे लागणार आहे. कन्सिडर फॉर एनी पोस्ट डिपार्टमेंट कॅन्डिडेट आर देअर फॉर ॲडवाइस टू गो थ्रू दिस रिक्रुटमेंट अँड सबमिट देअर कन्सिडर प्रेफरन्स पोस्टसाठी तुम्हाला इथे व्यवस्थितपणे अर्ज करावा लागणार आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट आर ॲडवाइस टू गिव्ह मॅक्सिमम नंबर ऑफ प्रिफरन्स इम्प्रूव्ह देअर पॉसिबिलिटी सिलेक्शन. तुम्हाला नंबर ऑफ प्रिफरन्स इथे द्यायचे म्हणजे तुमचे ते सिलेक्शनचे चान्सेस वाढणार आहे. त्याच्यानंतर मोड ऑफ सिलेक्शन, तुमचं सिलेक्शनसाठी तुम्हाला इथे काय प्रकारे तुम्हाला इथे आवश्यक गोष्टी असणार आहेत. तर बघा मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला म्हणजे इथे ही एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी 30% मार्क्स कंपल्सरी असणार आहेत. म्हणजे 200 पैकी तुम्हाला 60 गुण तर कंपल्सरी असणार आहे. OBC आणि EWS साठी ते 25% म्हणजे 50 मार्क कंपल्सरी आहेत आणि अदर कॅटेगरीसाठी 20% म्हणजे 40 मार्क इथे कंपल्सरी असणार आहेत एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी. तर अशा प्रकारे सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटत आहे. तर बघा स्टेनोग्राफर या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याच्यामध्ये 261 जागा म्हणजे खूप साऱ्या जागा तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटत आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी ते अर्ज नक्की करायचा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 26 शेवटची तारीख असणार आहे अर्ज करण्यासाठी. तर बाकीच्या सर्व गोष्टी मी PDF मध्ये पाहून घेऊ शकता. PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेली आहे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून घ्या. नवीन विद्यार्थ्यांनी देखील सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ नक्की शेअर करा. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.